ठीक है, शपथ ग्रहण शुरू हो चुका है। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। फडणवीस ने तीसरी बार मुख्यमंत्री के तौर पर शपथ ले ली है। पद और गोपनीयता की शपथ उन्हें दिलाई गई। मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देतील। तो राज्य के मुखिया की जिम्मेदारी संभाल ली है उन्होंने और इस मौके पर उन्हें बधाई देने का सिलसिला भी लगातार जारी है। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी
मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. तो सूबे के उप मुख्यमंत्री के तौर पर एकनाथ शिंदे ने भी शपथ ले ली है और ये इस वक्त की सबसे बड़ी खबर है. जो सस्पेंस अभी तक था एकनाथ शिंदे को लेकर, डिप्टी सीएम बनेंगे या नहीं, वो सस्पेंस अब खत्म हो गया. वो पिक्चर क्लैरिटी इस वक्त हो चुकी है. एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री के तौर पर उन्होंने शपथ ले ली है और अब ऐसे में महायुति 2.0 सरकार में अजीत पवार अब उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. लेकिन उससे पहले एकनाथ शिंदे, हालांकि हाव भाव, चेहरा जिस पर नाराजगी दिख रही है, ये स्पष्ट तौर पर इस वक्त नजर आया है. उप मुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. तो फूलों का गुलदस्ता देकर बधाई, शुभकामनाएं नई सरकार को. और अब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बाद एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री. राज्यपाल सीपी राधाकृष्णन ने पद और गोपनीयता की शपथ दिलाई. तो ये आजाद मैदान, जैसे ही एकनाथ शिंदे ने मंत्री पद की शपथ ली, पूरा आजाद मैदान शोरगुल हो गया. हर तरफ से एकनाथ शिंदे के लिए आवाज उठने लगी. आशाताई अनंतराव पवार, अजीत पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अजीत पवार पद और गोपनीयता की शपथ ले चुके. इसके साथ ही साथ उप मुख्यमंत्री अजीत पवार, यानी कि महायुति 2.0 में जो नई सरकार दिख रही है, एक सीएम दो डिप्टी सीएम का फॉर्मूला इस बार भी नजर आया. लेकिन बदलाव यहां पर यह दिखा है, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजीत पवार, एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री बनाए जा चुके हैं. और अक्कू श्रीवास्तव इस वक्त हमारे साथ जुड़ गए हैं. सर, स्वागत है आपका. नई सरकार